मोठे बांधकाम वाहून गेले, मंदिराला थोडा सुद्धा धक्का लागला नाही. हे काय म्हणायचं, हे ईश्वराचं सत्व आहे. भगवान श्री केदारेश्वर सांगतात मी इथं आहे तुमच्या सगळ्यांचं कल्याण करण्यासाठी. भक्तिभावानं माझ्याकडे या. केदारेश्वर भगवान की. आता पुढचे आहेत भीमाशंकर. हे भीमाशंकर भगवान आपल्या महाराष्ट्रामध्ये आहेत. पुणे जिल्ह्यामध्ये ब्रह्मपूर टेकडीवरती महाराष्ट्रात हे ज्योतिर्लिंग, यांची फार सुंदर कथा आहे. राम जेव्हा वनवासाला निघाले होते, राम वनवासामध्ये प्रवास करत असताना एक कदंब नावाचा राक्षस, तो राक्षस यांना त्रास देऊ लागला, रस्त्यात आडवा येऊ लागला, तर त्याला मारलं रामरायानं. मग त्या कदंबाची पत्नी तिनं सीता मातेला पकडलं, तर तिचे हात तोडले. हात तुटले, ती घाबरून पळून गेली. हात तुटल्यामुळे तिला करकटी म्हणायला लागले. त्या जंगलात ती राहते हात तुटलेल्या अवस्थेत. काही काळानं कुंभकर्ण रावणाचा भाऊ त्या जंगलात फिरत होता. तिचे हात तुटलेले होते, पण ती फार सुंदर होते. कुंभकर्णाला ती आवडली आणि कुंभकर्णानं तिचा पत्नी म्हणून स्वीकार केला. आणि त्या करकटीला एक पुत्र झाला. तो कुंभकर्णासारखाच धिप्पाड, बलशाली, बलवान होता. त्याचं नाव ठेवलं भीम. राम रावणाच्या युद्धामध्ये तर रावणही मारला, कुंभकर्णही मारला. त्या करकटीनं तिच्या मुलाला सांगितलं, म्हणे बेटा सगळे देव आपले दुश्मन आहेत, तुझ्या पित्याला मारण्याचं काम या देवांनी केलेलं आहे, सूड घे यांचा. आता देव तर काही हाती लागत नाही, म्हणून देवाचे जे भक्त आहेत त्यांच्या मागे तो लागला. देवाच्या भक्तांना त्रास द्यायचा, पूजापाठ करणाऱ्या लोकांना छळ करायचा. पूजापाठ बंद पाडले. एका दरीमध्ये शिवलिंग बनवून काही भक्त शंकराचं पूजन करत होते. तर हा भीम नावाचा राक्षस तिथे गेला आणि लोकांना त्रास देऊ लागला. त्या लोकांनी महादेवाचा धावा केला. भगवान महादेवाच्या नावानं टाहो फोडलं. भगवान प्रगट व्हा, या दुष्ट राक्षसापासून आम्हाला वाचवा. भगवान महादेव प्रगट झाले. भीम नावाच्या राक्षसासोबत त्यांनी युद्ध चालू केलं. त्या युद्धामध्ये तो भीम सुद्धा फार बलवान होता. आता कुंभकर्णाचा मुलगा किती ताकदवान असेल. महादेवानं त्याच्यासोबत युद्ध केलं. त्या युद्धामध्ये महादेव त्याला जागीच ठार करणार. तो देवाला शरण आला, देवा मला मारा, पण जगाच्या कल्याणासाठी ज्योतिर्लिंग स्वरूपात आपण इथे थांबा आणि तुमच्या शिवलिंगाला माझं नाव जोडल्या जाऊ द्या. महादेवानं त्याला मारलं. महादेव तिथे ज्योतिर्लिंग स्वरूपात थांबले. शंकराचं शिवलिंग तिथे तयार झालं. पण भीम नावाचा राक्षस मारला. तो म्हटला होता माझं नाव जोडा, म्हणून शंकराला भीमाशंकर हे नाव प्राप्त झालं. युद्ध करून महादेव थकले होते. असा कपाळाचा घाम घेतला आणि असा सोडला. त्या घामातून एक नदी प्रवाहित झाली. तिचं नाव भीमा ठेवलं. तीच भीमा पंढरपूरला जाऊन जेव्हा चंद्रासारखा आकार घेते तेव्हा तीच चंद्रभागा होते. भीमा आणि चंद्रभागा तुझ्या चरणींची गंगा. असे हे भीमशंकर भगवान, त्यांची कथा आपण श्रवण केलेली आहे. विश्वनाथ भगवान म्हणजे ब्रह्मदेव आणि विष्णू या दोघांनी ज्या शिवलिंगाची पहिली पूजा केली ते काशीमध्ये आहेत विश्वनाथ भगवान. त्र्यंबकेश्वर भगवान हे सुद्धा महाराष्ट्रामध्ये आहेत. गौतम ऋषी यांच्यावरती लोकांनी आळ आणला होता की तुम्ही गोहत्या केली, आणि गौतमजींनी तर काही गोहत्या केलेली नव्हती. गौतमजीला फसवण्यासाठी ते सगळं कटकारस्थान तयार झालेलं होतं. गौतमजी महादेवाचं ध्यान लावतात, ब्रह्मगिरीला प्रदक्षिणा घालतात. महादेव प्रगट झाले. महादेवांना सांगितलं, गौतमा आपण फार पुण्यवान आहात, कसल्याही प्रकारचं आपलं पाप नाहीये, गोहत्येचा दोष तुम्हाला नाहीये, पण तुम्ही तुमच्या मनाला खाऊ नये याच्यासाठी मी तुमच्या कल्याणासाठी ते कुंड तयार करतो. मग कुशावर्त तीर्थ तिथे तयार झालं आणि भगवान त्र्यंबकेश्वर गौतमजी फार पुण्यवान आहे त्याची साक्ष देण्यासाठी ते स्वतः तिथे शिवलिंग स्वरूपामध्ये थांबले. पण त्र्यंबकेश्वरला असं शिवलिंग नाही. निर्गुण पार्वतीला मध्ये गोल खळगी आहे आणि त्याच्या आतमध्ये 3 लिंग आहेत. त्याला ब्रह्म विष्णू महेश म्हणतात. तर ते असे त्र्यंबकेश्वर भगवान गौतमजीसाठी तिथे प्रगट झालेले आहेत.
आपल्या महाराष्ट्राच्या मातीला प्राप्त झालेलं हे वरदानच आहे. वैद्यनाथ भगवान, आता वैद्यनाथ कुठे कुठे बीड जिल्ह्यात परळीला परळीचे जे वैद्यनाथ आहेत, आपल्या महाराष्ट्रातील लोक त्या वैद्यनाथला मानतात. तर उत्तर भारतातली लोक देवघरला जे वैद्यनाथाचं ठिकाण आहे तिथे वैद्यनाथ म्हणतात. हे वैद्यनाथ कसे तयार झाले? तर या वैद्यनाथाची कथा अशी आहे, रावण आत्मलिंग घेऊन लंकेला चालला होता. महादेवाची काही इच्छा नव्हती अदृष्टासोबत लंकेला जाण्याची, म्हणून रस्त्यात चालताना त्याला एवढी लघुशंका आली. महादेवानं सांगितलं शिवलिंग हातातलं खाली ठेवायचं नाही, ठेवलं तर ते लंकेत जाणार नाही. याला एवढी लघुशंका आली की याला पाऊलच टाकता येईना. हे कुणाचं तरी हातात द्यावं म्हणून एका गुराख्याच्या मुलाला बोलावलं. तो गुराखी म्हणजे साक्षात गणपती बाप्पा होते. भगवान गणेशजी आले, गुराख्याच्या मुलाला आवाज दिला, म्हणे बाळा हे शिवलिंग हातात ठेव, मी आत्ता जातो आणि लघुशंका करून येतो. रावण गेला पण लवकर आलाच नाही. त्याचं प्रचंड पोट फुगलेलं होतं. गणपती बाप्पांना वाट पाहिली, 3 वेळा आवाज दिले आणि शिवलिंग जमिनीवरती ठेवून दिलं आणि निघून गेले. रावणानं जे शिवलिंग त्याला लंकेत घेऊन जायचं होतं ते शिवलिंग जिथे स्थापित झालं त्या देवाला वैद्यनाथ भगवान म्हणू लागले. वैद्यनाथ भगवान की जय. पुढचे आहेत नागेश्वर भगवान. महाराष्ट्रातील लोक औंढा नागनाथकडे जे नागेश्वर आहेत त्यांना नागनाथ म्हणतात. पण उत्तर भारतातले लोक गुजरातमध्ये गोमती नदीच्या तटावरती नागेश्वर भगवंताचं ठिकाण आहे, त्याला नागेश्वर भगवान म्हणतात. हे सुद्धा दारुक आणि दारुका नावाच्या राक्षसांना मारण्यासाठी शिवलिंग निर्माण झालेलं आहे. आणि सुप्रिय नावाचा एक व्यापारी त्याच्या हाकेला ओ देत भगवान शिव तेथे प्रगट झालेले आहेत. पुढचे आहेत रामेश्वर भगवान. या रामेश्वर भगवंताची कथा मी परवाच्या कथेमध्ये तुम्हाला सांगितली की रामरायानं ज्यांची स्थापना केली, रामाचे ईश्वर म्हणून रामेश्वर असे हे तामिळनाडूमध्ये समुद्राच्या तटावरती हे रामेश्वर भगवान आहेत. आणि शेवटचं शिवलिंग आहे घृष्णेश्वर भगवान. महाराष्ट्रात छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यामध्ये काही अंतरावरती भगवान घृष्णेश्वर आहेत. ते घृष्मा नावाची भक्त होती. ती रोज पार्थिव शिवलिंग बनवायची, मातीचं शिवलिंग बनवायची, त्याचं विसर्जन करायचे. तिने संकल्प केला मला 1008 शिवलिंग बनवायचे. 1007 शिवलिंग झाले. 1008वं शिवलिंग बनवते, पूजा करते, देवाला शृंगार करते आणि हातात आरतीच तिला घ्यायची. तेवढ्यात तिच्या कानावर बातमी आली, घृष्मा अगं काय महादेवाची पूजा करते, एकुलता एक पुत्र मरण पावला तुझा. ही बातमी ऐकल्यानंतर जगातली कुठली आई असू द्या हातातली आरती टाकून देईल आणि टाहो फोडत. पण घृष्मा त्यावेळेला स्वतःला सावरते. ताई काय म्हणतेस तू? अगं तुझा मुलगा मरण पावला, काय पूजा करतेस? घृष्मा म्हणते ताई माझ्या मुलाची बातमी माझ्या कानावर पाठवून माझे महादेव माझी परीक्षा घेतात. कोणतंही व्रत आणि पारण पूर्ण करणं एवढं सोपं नाही, कारण देवाला प्रत्यक्षात प्रगट होऊन आपल्याला आशीर्वाद द्यावा लागतो. मग शेवटच्या टप्प्यात हा देव परीक्षा घेतोय. असली बातमी माझ्या कानावर पाठवली म्हणजे मी हातातली आरती टाकून देईल, शिवलिंग ढकलून देईल, देवाला बोटो मोडून काहीतरी वेड वाकडं मी बोलेन आणि माझी आजपर्यंत केलेली 1007 दिवसाची सेवा वाया जाण्यासाठी हे सगळं आहे. पण मला माहितीये मला मुलगा देणारा सुद्धा शिव आहे आणि माझा मुलगा घेऊन जाणारा सुद्धा शिव आहे. त्याला वाटलं तर माझा मुलगा मला परत देईल, अन्यथा त्याची जशी मर्जी. माझ्या भगवान शंकराच्या इच्छेमध्ये माझी इच्छा आहे, त्याच्या मर्जीत माझी मर्जी आहे. त्याला जसं मला ठेवायचं असेल ना तसा तो ठेवल. खरं तर या जगात कुणाला आणायचं आणि या जगातून कुणाला घेऊन जायचं हे सगळं भगवंताच्या हातामध्ये आहे. हा सगळा मायाजाळ आहे. माझी करुणा आणि माझ्या महादेवाला तर माझा महादेव माझा मुलगा जो नाहीये तो मला परत देईल. काय तिचा विश्वास आहे, किती मोठी श्रद्धा आहे. त्या घृष्मेच्या जागेवर आपल्यापैकी कोणी असतं तर रडून देवाला काहीतरी वेड वाकडं बोलून किंवाच बडबड करून निघून गेलं असतं.
कसला देव कसला धर्म सगळं खोटं आहे असं आपण बोललो असतो. पण कृष्णा तिची प्रचंड श्रद्धा महादेवावर, निदांत श्रद्धा, प्रचंड मोठा विश्वास. तिने पूर्ण आरती केली, डोळ्यात एक पाण्याचा थेंब सुद्धा येऊ दिला नाही. आणि उलट म्हणते, देवा माझी परीक्षा घेतो ना घे, पण मी परीक्षेत पास होणार. आरती उभारली आणि घराकडे निघाली. तिचा तो भाव पाहून आणि तिनं छातीवर ठेवलेला दगड पाहून महादेवाच्या डोळ्याला अश्रू आले. भगवान महादेव कृष्णा घरी यायच्या आत तिच्या दारात उभे राहिले आणि तिच्या मुलाला घेऊन उभे आहे. कृष्णा अगं परीक्षेत पास झाली, हा घे तुझा मुलगा. तिचा मुलगा देऊन टाकला आणि तिने गजर केला, नमः पार्वती पती शिव हर हर. कृष्णेचा मुलगा तिने डोक्यावरनं हात फिरवला, कुरवाळलं. महादेव म्हणतात, कृष्णा तुझ्या पूजेमध्ये विघ्न निर्माण व्हावं. तुझ्या बहिणीनं हे सगळं कूट कारस्थान केलं, तुझ्या मुलालाही मारण्याचं काम तिनंच केलं आणि तीच बातमी द्यायला तुझ्याकडे आले. तुझी बहीण फार दुष्ट आहे, सांग तिला काय दंड देऊ. देवा तिला दंड नका देऊ, पण तिची दुर्बुद्धी मात्र घालवा. सज्जन माणसाचं लक्षण काय? सज्जन माणसं काय म्हणतात, देवा याची दुर्बुद्धी घालून दे. जे खळांची व्यंकटी सांडो, तया सत्कर्मी रती वाढो. भूता परस्परे पडो मैत्र जीवांची. त्याची दुर्बुद्धी जाऊ दे, तिची दुर्बुद्धी. कृष्णा तिची दुर्बुद्धी घालवतो, तुला काय देऊ, तुझ्यासारखी भक्त नाही. 1008 पार्थिव शिवलिंग बनवले आणि शेवटच्या क्षणाला तुझी एवढी कठीण परीक्षा घेतली. ती परीक्षा जगातल्या कुठल्याच आईची घेऊ नये, ती परीक्षा घेतली मी तुझी. आईला अतिप्रिय तिचं लेकरू असतं. कृष्णा तुझ्या लेकराच्या मरणाची वार्ता तुझ्या कानावर पाठवली तरी तू डगमगली नाही. सांग तुला काय देऊ. काहीच नको देवा मला. ठीक आहे कृष्णा, तुला एक वरदान देतो. तुझ्या नावानं हे शिवलिंग जगविख्यात होईल, तुझ्या भक्तीचंही प्रमाण असेल. मी इथंच ज्योतिर्लिंग स्वरूपामध्ये राहील. आणि म्हणून भगवान तिथे कृष्णेश्वर भगवान की, कृष्णेश्वर रूपामध्ये भगवान तिथे साकारले. ही 12 ज्योतिर्लिंग आहेत. आपल्यातले बरेच भाग्यवान लोक असतील की त्यांनी 12 ज्योतिर्लिंगांचं दर्शन घेतलं असेल. कोणी कोणी दर्शन घेतलं 12 ज्योतिर्लिंगाचं? जरा वरती हात करता का? 1 2 3 4 5 6 7 8. बापरे बाप, भरपूर लोक आहेत. आमच्या सचिन दादांच्या सौभाग्यवतीनं, त्यांचे भाऊ विनोद दादांनी, सगळ्यांनी 12 ज्योतिर्लिंग केलेले आहेत. समोर बसलेले महाराज, आपणही 12 ज्योतिर्लिंगाचं दर्शन घेतलं. भाग्यवान मंडळी आहात तुम्ही. खर तर तुम्ही 12 ज्योतिर्लिंगाचं दर्शन घेतलं याचा अर्थ भगवान शिवाची तुमच्यावर विशेष कृपा आहे. कारण त्याच्या कृपेशिवाय केदारनाथ बद्रीनाथ हे पूर्ण होतच नाही. केदारनाथ बद्रीनाथ करणं म्हणजे जणू माणसाचा नवीन जन्म आहे. आणि त्याच्यात मग या परिवारात तर माणूस पण तुम्ही करून आलेले आहेत. मोठ्या ताई माणूस सरोवराला पण जाऊन आलेले आहेत. तर मला सांगायचं एवढं की कठीण कठीण तीर्थ आपल्या मधल्या बऱ्याच भाविकांनी पूर्ण केलेले आहेत. या सर्व भाग्यवंतांना माझं वंदन आहे. आता आपण झाकी पाहणार आहोत. झाकी झाली की लगेच आपण पूजा करून घेणार आहोत. झाकी फसोबाई नामदेव वजे कागदावरती अगोदर काही लिहिलंय. त्यांच्याकडनं 255-51 रुपये कल्याण स्वामी संस्थांच्या तिथे शिकणाऱ्या मुलींच्या कन्या भोजनासाठी प्राप्त झालेले आहे. त्यांच्याकडनं संजय शांताराम पाटील मुक्काम रांजणोली यांनी सुद्धा संस्थांसाठी अन्नदाना करता कन्या भोजनासाठी देणगी दिलेली आहे. धन्यवाद. अलका पाटील यांच्याकडनं देखील 1100 रुपये कन्या भोजनासाठी प्राप्त झालेले आहेत. यांचेही मनापासून धन्यवाद. आणि कालच्या सत्रामध्ये
कल्याण स्वामी संस्थांच्या अंतर्गत मुलींना घडवण्याचं जे सेवा कार्य चालू आहे, त्या सेवा कार्याकरता अन्नदानासाठी सागर नारायण मस्के 500 रुपये अन्नदानासाठी, संदीप शेलार 200 रुपये अन्नदानासाठी, पंडित दुंदा भोईर यांच्याकडनं 500 रुपये अन्नदानासाठी, सौ शैला राम हुंबे या बीडच्या आहेत आमच्या ताई. काल पूर्ण कुटुंब त्यांचं कथेला आलं होतं, मुलं सोना सर्वजण, आणि यांच्याकडनं कल्याण स्वामी संस्थांच्या सेवेमध्ये अन्नदानासाठी, कन्या भोजनासाठी 11,000 रुपयाची देणगी त्यांनी काल माझ्याकडे सुपूर्द केली. त्यांच्यासाठी एकदा कौतुकाच्या टाळी वाजली. स्वामींचे त्यांना आशीर्वाद प्राप्त व्हावे. सर्व देणगीदात्यांना ज्यांनी रुपयापासून जास्तीत जास्त संख्येमध्ये अन्नदानासाठी किंवा संस्थांच्या सेवेमध्ये जी काही मदत दिलेली आहे, जी काही देणगी दिलेली आहे, त्या सर्व भाविकांना कल्याण स्वामींचे भरपूर आशीर्वाद प्राप्त व्हावेत. स्वामींच्या आशीर्वादानं तुमच्या सगळ्यांचं कोटी कल्याण व्हावं ही कल्याण स्वामींच्या चरणी आणि भगवान श्री सांब सदाशिवाच्या चरणी प्रार्थना आहे. एक भजन आपण घेऊ, तोपर्यंत झाकी येईल. कुमार श्रवण प्रेमनाथ पाटील, कुमारी ओवी प्रेमनाथ पाटील यांच्याकडून संस्थेतल्या मुलींच्या कन्या भोजनासाठी 5,707 रुपये देणगी यांच्याकडनं प्राप्त झालेली आहे. त्यांच्यासाठी सुद्धा कौतुकाची टाळी. त्यांचे देखील मी मनापासून धन्यवाद आणि स्वामींचा आशीर्वाद त्यांना प्राप्त व्हावा ही भगवत चरणी प्रार्थना. महिला मंडळ बसताना थोडंसं आता व्यवस्थित बसून घ्यायचं आहे आपल्याला. प्रीत त्रिपाठी, आपकी ओर से भी 500 रुपए कन्या भोजन के लिए बहुत बहुत धन्यवाद. आपको भगवान कल्याण स्वामी के आशीर्वाद. सर्व दात्यांचे मी मनापासून धन्यवाद व्यक्त करते. स्वामींचा आशीर्वाद आपल्या सगळ्यांना प्राप्त व्हावा. वनिता भालचंद्र चिंचोलकर यांनी 1,000 रुपये कन्या भोजनासाठी. खूप धन्यवाद. ताईंसाठी पण श्रीमान संजय लक्ष्मण म्हात्रे, नगरसेवक भादवड यांनी सुद्धा कल्याण स्वामींच्या सेवेमध्ये कन्या भोजनासाठी 5,000 रुपयाची देणगी त्यांनी दिलेली आहे. त्यांच्यासाठी सुद्धा टाळी. संजय दादा, आपल्यालाही स्वामींचे खूप आशीर्वाद प्राप्त व्हावेत, आपलं कल्याण असावं. गुप्तदान स्वामींच्या सेवेमध्ये आहे. स्वामींचा आशीर्वाद आपल्या सगळ्यांना प्राप्त. भर दिया भंडार काशी वाले ने, कर दिया माला माल काशी वाले ने. काशी वाले ने कर दिया माला माल काशी वाले ने.
मेरे भारत का बच्चा बच्चा मेरे भारत का बच्चा बच्चा जय श्री राम जय श्री राम मेरे भारत का बच्चा जय श्री राम जय श्री राम मेरे भारत का बच्चा जय श्री राम
लागत निजी छाई छान बिहार की हमारे बिहार मधु कैलाश ठाकुर इनके ओर से 1100 रुपए कन्या भोजन के लिए गुप्तदान पाशा चालू झाली स्टॉप कर आनंद राजाराम